उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व जमलेले आणि उपस्थित असणारे, राज्याच्या सीमारेषा ओलांडून या प्रधान केंद्रामध्ये स्वामी चरणावर नतमस्तक होण्यासाठी दिवसभरातील बहुविध सेवा स्वामींच्या चरणावर रुजू करण्यासाठी, देशात जगात चाललेलं युद्ध थांबण्यासाठी या कार्यानं जे जे उपक्रम गेले महिन्यापासून सुरू केलेले आहेत ते समजून घेण्यासाठी आणि आपला बहुमोल वेळ खर्ची घालून खरं तर आपण इथे आलेला आहात. गेल्या काही तासांपासून आपण स्वामींना आळवत आहोत. आम्हाला आशीर्वाद द्या. या जगतामध्ये मानवजातीसमोर रोज वेगवेगळी आव्हानं आहेत. वैयक्तिक जीवन थोडा वेळ बाजूला ठेवून सामाजिक आणि जागतिक परिस्थितीवर आज विचार करण्याची वेळ तमाम मानवजातीवर आलेली आहे आणि सांगता येत नाही केव्हा तिसऱ्या महायुद्धाचा भडका होईल आणि जग बेचिराग होईल याचा क्षणाचाही भरोसा नाही. म्हणून या कार्यातील जाणकार आणि जबाबदार सर्व सेवेकरी आणि भाविकांनी गेल्या महिन्यापासून भारत मातेला स्वामींना साकडं घालून दशमहाविद्यांपैकी देशाचं जगाचं रक्षण करणारी तारणहार देवता, तिचं नाव प्रत्यंगिरा आहे आणि देशभरात आणि विदेशात आज माहीत असणारे जाणकार प्रतिनिधी आणि असलेलं हे नवरात्र या समन्वयातून दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या प्रत्येक ओवी आणि ओवाच्यांना आपण प्रत्यंगिरा मंत्र लावून येणकेन प्रकारेनं हे युद्ध थांबावं, जगाचं भलं व्हावं म्हणून आपण प्रत्येक वेळी घोषणा देताना धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना निर्माण हो, म्हणजे माणसं आपल्यापेक्षा प्राणी बरे असं म्हणायची वेळ आली. माणसं मारून माणसांना समाधान मिळणार नाही म्हणून प्राणी मात्रा में सद्भावना निर्माण हो और विश्व का कल्याण हो. ही संकल्पना फक्त भारतानंच राबवायची का, जगानं का नाही? म्हणून या सर्व बाबी अत्यंत भावनेनं आपण जगासमोर आणत आहोत आणि जगामध्ये जर आपण जी सेवा करत आहात ज्यानं त्यानं आपल्या मातृभाषेत भारत मातेला स्वामींना विनंती केली, आम्हाला खात्री आहे हे युद्ध त्वरित थांबेल. युद्ध जर चालू असलं किंवा भडकलं तर त्याचे अजून काय परिणाम होतील हे आपणाला माहीत आहे. गेल्या महिन्याभरात आपणाला परदेशातून मिळणारं डिझेल आहे, पेट्रोल आहे, इंधन आहे, गॅस आहे, हा जर थांबला त्याचे काय परिणाम होतील हे सांगायला कुठल्या ज्योतिषांनी सांगण्याची गरज नाही. म्हणून आपलं जीवन परावलंबित आहे. हा देश 80% परावलंबी असल्यामुळं या सद्भावना अत्यंत सामुदायिक सहजीवनातून जनतेसमोर मांडणं क्रमप्राप्त आहे. तथापि आज हनुमान जयंती पौर्णिमा आहे. गेले 15 दिवस देशभरात मोठ्या प्रमाणात ही 4ही नवरात्र साजरी होत आहेत. गुढीपाडव्यापासून आज तागायत देवी नवरात्र, राम नवरात्र आणि हनुमान नवरात्र आणि चौथं नवरात्र गेल्या 14 दिवसापासून सुरू झालेलं आहे. त्याचं नाव आहे
श्री स्वामी समर्थ नवरात्र शुद्ध द्वितीयेपासून तर कृष्ण त्रयोदशीपर्यंत सुमारे महिनाभर स्वामींचं नवरात्र चालणार आहे. आणि त्या नवरात्राप्रित्यर्थ तारीख 9 एप्रिल ते 15 एप्रिल या काळात अखंड जप यज्ञ नामसप्ताह जगात, देशात, राज्यात, गावात, साप्ताहिक सेवा केंद्रासह सर्वत्र केला जाणार आहे. आणि यासाठी याज्ञिकी ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांच्यासाठी एक सुविधा केलेली आहे की छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या ठिकाणी एकदिवसीय याज्ञिकी प्रशिक्षण मराठवाड्यासाठी आयोजित केलेलं आहे. आणि सर्वच जिल्हा तालुका प्रतिनिधींनी, सर्व मुमुक्षूंनी त्या प्रशिक्षणाला यावं, भाग घ्यावा. स्थळ आहे बन्शीलाल नगर सेवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर. वेळ आहे सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत. या काळामध्ये याज्ञिकी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यात भगिनींचाही समावेश आहे, पुरुषांचाही आहे. ज्यांना ज्यांना वेळ आहे त्या दिवशी, ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी ही सुविधा बिनबोभाट तथा विनामूल्य हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. त्याचा आपण लाभ घ्यावा. हे 4ही नवरात्र या चैत्र महिन्यातील आपण कृपया समजून घ्यावेत. आज जगात आणि देशामध्ये प्रत्येक हनुमान मंदिरामध्ये जो तो आपापली सेवा हनुमानांच्या चरणावर रुजू करत आहे. रामायणकारांनी हनुमानजीबाबत खूप वक्तव्य केलेले, पण मुद्देसूद बोलायचं झालं शक्ती, युक्ती आणि भक्ती याचं प्रतीक म्हणजे हनुमानजी आहे. यावर खूप बोलता येईल, परंतु खूप बोलण्याची ही वेळ आत्ता नाही. म्हणून आपण सर्वजण सुज्ञात, ज्यांच्या राशीला 7.5 आहे, ज्यांचे ग्रह खडतर आहे, सारे ज्योतिषी सांगतात की शनीची 7.5 असली त्याला कंट्रोल हनुमंत आहे. म्हणून आपण रोजच्या दिनक्रमात हनुमान कवच, मारुती स्तोत्र, हिंदी भाषेत हनुमान चालिसा वाचतात. ही चांगलीच गोष्ट आहे. म्हणून आपण हनुमंतांची येणं प्रकारेनं सेवा रुजू करावी. आमच्या असंख्य बहिणी भगिनी आपली कुटुंब व्यवस्था सुव्यवस्थित चालण्यासाठी, भांडणमुक्त, चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी प्रति शनिवारी मारुती रायाला तेलवात लावतात आणि विनंती करतात की आमचे कुटुंबीय, आमचे पती तुमच्या गुरूंसारखे राहू द्या. हनुमंताचे गुरु प्रभू रामचंद्र आहेत. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी आहेत. म्हणून त्यांचा हा जो जीवनादर्श आहे तो आचरणात आणण्यासाठी हा सारा खटाटो. म्हणून आपण या देशामध्ये सत्पुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांसह अनेक देवाधिकांच्या उत्सव प्रित्यर्थ जयंत्या, पुण्यतिथ्या का साजऱ्या करतो? वर्षभरात येणाऱ्या सर्वच महापुरुष असतील, संत असतील, देव असतील, या सर्वांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, नवरात्र साजरं करण्यामागे एवढाच हेतू आहे की तुमची पुढील पिढी जी आहे त्यांना हे कोण सांगेल? शाळेत हे शिकवलं जाणार नाही. पूर्वी शिकवलं जातोच, आता ते बंद झालं. म्हणून शाला बाह्य ज्ञानाची पानपोई सेवा केंद्र आहे. म्हणून या कार्याचा उद्देश आहे गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी. ही संज्ञा आपण आपल्या दैनंदिन कृतीतून
या कार्याला स्वामींना समयदान द्यावं. तुम्ही जे काय करतात तो भाग थोडा वेळ बाजूला ठेवा, पण तुम्ही कार्यासाठी समयदान आपण देतो का याचंही चिंतन करणं आवश्यक आहे. आणि जनतेला खूप आस आहे, खूप भूक आहे की सेवेकरी काय सांगतात ते अत्यंत मनोभावे ते लोक आत्मसात करतात. म्हणून देशामध्ये सेवेकऱ्यांना खूप एक वेगळं महत्त्व निर्माण झालेलं आहे. खरं तर स्वतःचा चेहरा स्वतःला दिसत नाही आणि हरणाच्या बिंबीत कस्तुरी असून ती त्याला माहीत नसते. म्हणून या साऱ्या बाबी सांगण्याचं प्रयोजन. म्हणून आपण मगाशी गुरुजींनी सांगितलं की सेवेकरी कुणाला व्हायचं आहे. बऱ्याच जणांनी हात वरती केले आणि स्वाभाविक आहे, सेवेकरी होणं हे स्वाभाविक आहे. पुढे काय वाढवून ठेवलं आहे आपल्याला काय माहीत आहे. आणि पुढे ज्या काही गोष्टी वाढवून ठेवलेल्या आहेत त्याचा बंदोबस्त, त्याचं निराकरण, निवारण स्वामींशिवाय जगात कोण करत नाही. म्हणून आपण स्वामींना शरण जाऊन आपले ज्या पंथाचा असेल, ज्या देवाला मानणारा असेल, ज्या गुरूंना मानणारा असेल, आम्हाला आपल्याला कळकळीचं एवढंच सांगायचं आहे. तुमची देहधारी गुरु असतील, हयात असणारे नसणारे गुरु असतील, देव असतील, त्या साऱ्यांना स्वामींच्या तसबिरीमध्ये बघा. सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति. सारे गुरु, सारे देव स्वामींमध्ये वसलेले आहेत. म्हणून आपण त्यांना जर वंदन केलं तर गुरूंनाही वंदन केल्याचं फळ मिळेल. तुमची श्रद्धा असणाऱ्या सर्व देवांना वंदन केल्याचं फळ स्वामींच्या सेवेमध्ये आहे. म्हणून आपण या कलियुगाचा अधिभार खरं तर स्वामींवर आहे. या विश्वाची झाडाची पानंसुद्धा स्वामींच्या आज्ञेवाचून हलत नाही. एवढा अधिकार, एवढं सामर्थ्य, एवढी अनुभूती स्वामींच्या सेवेत आहे. इथे बसलेले, घरी असलेले असंख्य सेवेकऱ्यांना अनुभूती आली नाही असा एकही सेवेकरी नाही. मग आपण पाय कोणाचे धरायचे? म्हणून आपण या कलियुगात निर्माण होणाऱ्या अनंत प्रकारच्या अडीअडचणी आहेत, संकट आहेत आणि ते प्रत्येकाला आहे. त्याची तीव्रता घालवण्याचं काम स्वामी करतात. जगात तसा एकही तुम्हाला सुखी माणूस दिसणार नाही. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे म्हणा तूची शोधुनी पाय. कोणी किती मोठा श्रीमंत असला तो सुखी नाही, तो उलट जास्त दुःखी आहे. आणि असं उलट आम्ही म्हणतो झोपडीत राहणारी माणसं खूप सुखी आहेत आणि त्यातले त्यात इथे येणारी माणसं खूप मनानं श्रीमंत आणि सुखी आहेत असा आमचा दावा आहे. का? तुम्ही डोकं टेकल्यावर रात्री ज्यांना 5-6 घंटे झोप येते ते खरे श्रीमंत आहेत आणि ते सारे समोर बसलेले आहेत. खरे सुखी तुम्ही आहात. समस्या प्रत्येकाला आहे, त्या निरसन करण्याचं सामर्थ्य स्वामींमध्ये आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की खरं तर आपण इथे आला नाहीत, स्वामींनीच आपल्याला बोलवलेलं आहे असं म्हणायला बिलकुल अतिशयोक्ती नाही. जर स्वामींनी बोलवलेलं आहे तर तो वसा, तो हयात आपल्या हातून पाळला जावा, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आज हनुमानजींचा जीवनादर्श घेताना रामायणकार आणि महाभारतकारांनी 2च नावं निवडली. असे भक्त, असे शिष्य जगात भविष्यकाळात कदाचित होणार नाही. त्यात पहिले हनुमानजी आहेत, ज्यांनी छाती फोडून जनतेला राम दाखवले. असे शिष्य रामायणकारांनी त्यांचं चरित्र आणि चारित्र्य रामायणात दाखवलेलं आहे. महाभारतकारांना विचारलं तुमच्याकडं असा कोण शिष्य आहे,
महर्षी व्यासांनी सांगितलं आमच्याकडे एक शिष्य आहे, ते म्हणजे अर्जुन. या तोडीचे भविष्यकाळात शिष्य मिळणार नाहीत. म्हणून जीवनात 5 गुरु असतात आणि प्रत्येकाला 5 गुरु लागतात, तर आपण माणूस होतो किंवा मानव होतो. आणि जर 5 गुरु मिळाले नाही, मानवाऐवजी आपण दानव होऊ. परदेशात सारखे, अरब कंट्रीसारखे माणसं मारणारे, त्या वाल्या कोळ्यालाच काय नावं ठेवतात. तात्पर्य सांगण्याचं असं आहे की मनुष्य जन्माला येताना 5 गुरु, त्यातले पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत. दुसरे गुरु प्राथमिक शिक्षक आहेत आजच्या भाषेत. तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत. चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत. आणि 5वे गुरु अध्यात्माकडे मनशांती देणारे आहेत. असे 5 गुरु ज्या मानव जातीला लाभतील, तो खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरेल. म्हणजे ज्याला मानव व्हायचं आहे त्यांना या 5 गुरूंची आवश्यकता आहे. म्हणून आपण स्वामींनाच गुरु मानलं, हा विषयच मार्गी लागतो. म्हणून गुरु, परमगुरु, सद्गुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व हे स्वतः स्वामी आहेत. म्हणून विश्वाचा गुरुतत्वाचा अधिभार स्वामींकडे कलियुगाचा आहे. म्हणून त्यांनी गेल्या 1000 वर्षाच्या कार्यकालात लाखो संतांची गुरुपदं घेतली. लाखो, कुठल्या जाती धर्माचे त्यांना त्याचं काही पडलेलं नाही. गेल्या शतकात ते सांगायचे माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच मानव म्हणतात. एवढं सोपं समीकरण देशात जगात असणाऱ्या असंख्य जाती पाळणाऱ्यांना एक तगडं आवाहन स्वामींनी दिलेलं होतं. म्हणून त्या काळात त्यांनी साईबाबांचं गुरुपद घेतलं. सोबत गजानन महाराज शेगाव त्यांचं गुरुपद घेतलं. इकडे अहिल्यानगरमध्ये श्रीगोंद्याला शेख महम्मदांचं गुरुपद घेतलं. तिकडे अमरावतीला ताजुद्दीन महाराजांचं गुरुपद घेतलं. नागपूरला गुलाब महाराजांचं घेतलं. पुण्यात शंकर महाराजांचं घेतलं. जंगली महाराजांचं घेतलं. कितीतरी नावं सांगतात प्रत्येक जिल्ह्यात. एवढे सांगणार किती, लाखो नावं आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या परीनं धर्म देश टिकवण्यासाठी बाजी लावली आणि त्यांनी काम केलं. मग लोक त्यावेळी म्हणायचे हे शिष्य एवढे भारी, त्यांचे गुरु किती भारी असते. म्हणून ही गुरुशिष्य प्रणाली भगवान दत्तात्रयांनी अनेक युगांपासून या भूतलावर आणली. आणि आदर्श नागरिक घडवणे, मानव जातीचं भलं करणे, त्याला निर्व्यसनी बनवणे, त्याला सदाचारी बनवणे, हा त्यांचा मुख्य दृष्टिकोन आजही आहे, कालही होता आणि उद्याही राहील. हे ज्यांना पटेल त्यांनी स्वामींची आजपासून सेवा करावी. स्वामी आणायचे नवरात्राचा आणि जगामध्ये सर्वात सोपी सेवा, भावणारी सेवा स्वामींशिवाय कुठल्याही देवतेची नाही. आमच्याकडं अनेक गरीब माणसं आहे, खिशात रुपया नाही. आम्ही काही वर्षापूर्वी सातपुड्यामध्ये, शेवटच्या पुडामध्ये सेलंब्याजवळ केंद्र उभं करण्यासाठी निमित्तानं गेलो. त्यावेळी त्या गावात जायला रस्ता नव्हता. रस्ताच नाही, पायवाट होती. त्यामुळं एकही दवाखाना नाही, किराणा दुकान नाही, शाळा नाही, कुठलीच सुविधा नाही. आणि त्या भागात मेंढपाळ करणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय. शेती पण बागायत नाही, रस्तेच नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्वांना भेटी, गरीब लोकांना भेटी देण्यासाठी गेलो असताना सगळे ग्रामस्थ जमा झाले. 200-250 लोक वस्तीचं ते गाव असावं. झाडून सगळं गावात
आपल्या सेवेकऱ्यांनी स्वामींची एक तसबीर तिथे ठेवली, चटाया सतरंजा टाकल्या, एक अगरबत्ती लावली, स्वामींचा जप केला. त्यातला एक जण उभा राहिला, म्हणे तुम्ही तुमच्या राहणीमानाप्रमाणे तुम्ही जी सेवा करतात ती आम्हाला परवडणारी नाही म्हणे. आम्ही फार गरीब माणसं आहोत. त्या शेळ्या मेंढ्यांच्या दह्यावर फोडणी देऊन आम्ही आमची उपजीविका पाकशास्त्रातली भागवतो. म्हणजे किराणा दुकानच नाही, एवढी गरिबी, अन्न आहे तर वस्त्र नाही. अशा वेळी आम्ही काय करायचं म्हणे. म्हटलं त्याच्यावर एक सोपा उपाय सांगतो. आम्ही ज्या देवतेचं रोजचं सेवा करतो तो देव तुमच्यापेक्षा गरीब आहे, की ज्यांच्या अंगावर वस्त्र नाही, अशा देवतेच्या आम्ही उपासक आणि अभ्यासक म्हणून तुमच्याकडे आलेलो आहोत. असं म्हटल्यावर तो जरा खाली बसला. हो म्हणे, यात काही अर्थ आहे. मग त्यांना सांगितलं, एक अगरबत्ती लावा, ती संपेपर्यंत फक्त श्री स्वामी समर्थ जप करा आणि तुम्हाला 3 महिन्यात काय अनुभव येते ते सांगा. अत्यंत उत्साहानं आणि श्रद्धेनं ती सारी गरीब मंडळी ज्यांच्या रुपया खिशात नाही, त्यांनी अगरबत्ती संपेपर्यंत सकाळ संध्याकाळ स्वामींचा जप केला. बघा काय अनुभूती आली. महाराजांजवळ काय किमया आहे माहीत नाही. संबंधित लोकप्रतिनिधी तिथे निवडून आले. त्यांनी पहिला डांबरी रस्ता बनवला. इथून तिथून लोकांची सुविधा झाली. रस्ता दळणवळण झाल्यामुळं किराणा दुकानं गेले, दवाखाने गेले, शाळा गेल्या, सर्व काही उभारलं. तिथे छोटे छोटे बंधारे उभारले, शेती बागायत केली आणि गेल्या 40 वर्षात आज तो सातपुडा भाग आपल्यापेक्षा समृद्ध आणि संपन्न झालेला आहे. परंतु अजूनही त्या लोकांनी स्वामींची सेवा बंद केलेली नाही. आता ते चांगल्या अवस्थेत आहेत. आता पोटभर 2 टाईम जेवत आहेत, अंगभर कपडे आहेत. म्हणून घेतला वसा सोडणार नाही असा त्यांनी संकल्प केलेला होता. बरेच लोक तसं वागत नाहीत. काम झालं की मग संकट येईल, म्हणजे डॉक्टरसारखं आजारी पडलं तर डॉक्टरकडे जायचं. याला अध्यात्म म्हणत नाही. म्हणून हा सर्वांगीण विकास साधायचा असेल, डोळस श्रद्धेला बरोबर घेऊन, स्वामींशिवाय जगात कोणी वाली नाही. जगाचे वाली स्वामी महाराजच आहे, हे सिद्ध झालेलं आहे. यात कुठलाही आडपडदा नाही. आणि हे नेटकेपणानं सर्वांपर्यंत हा दृष्टिकोन ठेवून सांगणारं पथक, त्याला सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान म्हणतात. आणि त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे, शिशुसंस्काराचा आहे, नवी पिढी घडवण्याचा आहे. ही जिम्मेदारी या कार्यानं आमच्या गुरुजनांकडे दिलेली आहे. त्या गुरुजनांनी पटकन आपला परिचय देऊन राज्यात आणि देशात आणि जगात जेवढे सेवानिवृत्त आणि सेवेत शिक्षक गुरुजन आहेत, भगिनी असतील, पुरुष असतील, यांनी पहिलं एक काम करावं. अन्य कामं उशिरा केले तर चालते. प्रत्येक शाळा विद्यापीठांमध्ये आदबीनं विचारावं, भगिनींना विचारावं, का हो तुम्हाला मुलं बाळं किती आहेत. आणि आजही भगिनींना पुरुषांना विचारतात, तुम्हाला मुलं बाळं किती आहेत. असं का विचारत नाही. तुमच्याजवळ धन संपदा, गाड्या घोड्या, सोनं नाणं हे कोण विचारत नाही, त्याची लोकांना जरूर नाही. परंतु खरी संपत्ती पुढची पिढी आहे. आणि या संपत्तीला जपणं आणि जोपासणं, त्यांना आयुष्यभर निर्व्यसनी करणं, हा आपला सर्वांचा दृष्टिकोन सर्वांचा आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे, आणि कदाचित हे आपल्याला आवडेल, की तुमची पुढची पिढी श्रावण बाळासारखी, पुंडलिकासारखी असावी. म्हणजे तुम्हाला भविष्यकाळात वृद्धाश्रमाचं दार ठोठवावं लागणार नाही.
आज शहरांमध्ये, महानगरांमध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे पुंडलिक, श्रावणबाळ आईवडिलांना कुठे पाठवतात त्यावर आम्ही बोलणार नाही, तुम्हाला माहीत आहे. ही वेळ वार्धक्यात, म्हातारपणात कुणावर येऊ नये, त्याला भारतीय संस्कृती म्हणतात. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून ज्यांना देश टिकवायचा आहे यातला 90% भाग आमच्या भगिनींच्या हातात आहे. म्हणून या देशाला भारत माता म्हणते. हे जर भगिनींनी ठरवलं, जग एका मिनिटात दुरुस्त करण्याचं सामर्थ्य आमच्या भगिनींमध्ये आहे. म्हणून या विभागात भगिनींचा एक स्वतंत्र विभाग आहे, त्याचं नाव आहे मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती. त्यांनीसुद्धा उभं राहून आपला परिचय देताना आज मारुती नवरात्राची सांगत आहे. आणि हे सर्व होत असताना हे जीवनादर्श आचरणात आणि अनुकरणात आणणं हे भगिनींनी ठरवलेलं आहे. म्हणून त्यासाठी आज अनेक भगिनी, काही नव्या भगिनी खूप अपेक्षेनं आलेल्या आहेत स्वामींकडे, की आमच्या कुटुंबामध्ये लहान मुलं हट्टी आहेत, त्या आईवडिलांचं ऐकत नाही, मोठी झाल्यावर त्यांना काहीतरी व्यसनं लागतात, वेगवेगळ्या विचारात ते असतात, काही घरातले सदस्य चोरून मद्यपान धूम्रपान करतात, यांचा पर्दाफाश व्हायला पाहिजे, यांचं व्यसनं बंद झाले पाहिजे. म्हणून साऱ्या भगिनी शंकराच्या पिंडीवर रोज तथा रुद्रयंत्रावर महिम्न वाचून पाण्याचा अभिषेक करतात पिंडीवर. आणि ते तीर्थ हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी अनेक खोड्यानाड्या असणाऱ्या सदस्यांना ते जर तीर्थ दिलं, सुंटे वाचून खोकला जाईन आणि महिन्याभरात तुमचे सारे सदस्य शाकाहारी आणि निर्व्यसनी होतील. हा सोपा उपाय आहे. भगिनींना सांगावं, तोही घरचे घरी आणि तोही बिना खर्ची. यासाठी रुपया खर्च करण्याचं प्रयोजन नाही. समयदान देणं महत्त्वाचं आहे. ज्या भगिनींजवळ 1 तास समयदानाची क्षमता आहे त्यांनी यात अवश्य भाग घ्या. दुसरा विषय, मराठी अस्मितेतून डोक्यावर वाढणारं कर्ज. सर्वांच्या डोक्यावर कर्ज कमी होण्याऐवजी वाढतं आहे. देशावर सुद्धा कर्ज वाढतं आहे. आणि या विभागाचं मुख्य दैवत भगवान विष्णू आणि लक्ष्मीजी आणि कुबेरजी आहेत. हे फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणून प्रतिपौर्णिमेला जगातल्या आणि देशातल्या आमच्या साऱ्या भगिनी खरं तर या श्रीयंत्राच्या त्या अभ्यासक, उपासक, प्रचारक, प्रसारक आहेत. या साऱ्या सेवेकरी भगिनी रोज श्रीयंत्राचं पूजन करतात. दर पौर्णिमेला, कालही पौर्णिमा होती सकाळी 7:30 पासून, आजही काही तास पौर्णिमा आहे. ज्यांनी काल केली नसेल त्यांनी आजसुद्धा पौर्णिमा सत्यनारायण करण्याला हरकत नाही. जगातल्या आमच्या साऱ्या माता भगिनी दर पौर्णिमेला श्रीयंत्राचा पूजन करत असताना समोर वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतात, 3 सुपाऱ्या मांडतात. ही मराठी 5 अध्यायाची मराठी पोथी वाचतात आणि स्वतः सत्यनारायण करतात. अर्धा पाऊण तास लागतो. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण करत असतील घरी, त्यांनी कृपया हात उंच करावेत. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत. उर्वरित भगिनी नव्या आहेत, मग त्यांना कोण सांगेल? हात वर असणाऱ्या भगिनींनी सहानुभूतीपूर्वक त्यांना हे विधान सांगणार. त्यांची आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल सुरू होईल. डोक्यावरचं कर्ज खाली येईल, खांद्यावर येईल, खांद्यावरचं हळूहळू कमी होईल. आणि याला फार वेळ लागत नाही. सबब सांगण्याचं प्रयोजन नाही. तुमच्या फावल्या वेळात करा. तुम्हाला जो वेळ असेल 24 घंट्यापैकी त्या वेळेत हे करा. म्हणून
भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत ठेवलेली आहे, नव्हे समृद्ध केलेली आहे. म्हणून जगाच्या पाठीवर, जगात अनेक देश आहेत, कुठल्याही देशाला माता म्हणत नाही, फक्त भारताला म्हणतो. आणि आपण घोषणा देताना भारत माता की जय असं का कोणी म्हणत नाही? अमेरिका माता की जय, चीन माता की जय का म्हणत नाही? ही कारणं तुम्हाला माहीत आहे. कारण जगाच्या पाठीवर एकही संत अमेरिकेतही गेला नाही आणि अरब कंट्रीमध्ये गेला नाही. तिथे फक्त माणसं आहेत, संपत्ती कमावणारे, दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणारे आणि माणसं मारणारे. ती माणसं नाहीत. आपण मगा सांगितलं, माणूस होण्यासाठी 5 गुरु लागतात. त्यापैकी आईवडील सोडले तर एकही संत तिथे गेला नाही. म्हणून संत का लागतात? तर ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तरच भगवंत कळेल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही जीवनाची तेरीज आहे. आणि ही अत्यंत महत्त्वाकांक्षीपणानं पुढील पिढ्यांना आपण शाळांमधून सांगायची. तुम्ही आता वयस्कर लोकांना शिकवत बसण्यापेक्षा वय 5 ते 18 या वयोगटातील नव्या पिढ्यांना घडवलं तरच हा देश देश म्हणून राहील, अन्यथा पुढे बोलण्याजोगं नाही. तुम्हाला माहीत आहे, तपशिलात आम्ही बोलणार नाही, परंतु मुद्देसूद तुमचं वार्धक्य अबाधित सुखी जाण्यासाठी तुम्हाला नवीन पिढी घडवावीच लागेल. पुंडलिक बनवावेच लागतील, श्रावणबाळ बनवावेच लागतील, अन्यथा जीवन धोक्याच्या पातळीवर आहे. पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन आर्तपीडित, मुमुक्षित, दुःखी त्यांचे अश्रू पुसणं, त्यांना सन्मार्गाला लावणं, उद्ध्वस्त झालेली मनं आणि प्रपंच दुरुस्त करणं हे काम या विभागातून विनामूल्य केलं जातं आहे. म्हणून आपला थोडासा वेळ आणि हातभार या विभागानं विनामूल्य सहानुभूतीपूर्वक सर्वांपर्यंत कृपया पोचवावा. त्याला सेवेकरी म्हणतात. म्हणून आपणाला सेवेकरी का व्हायचं? माणसं घडवण्यासाठी. नाही तर त्या अरब कंट्रीसारखे जर लोक घडवले तर ते माणसाऐवजी ते दानव होतील या देशात. म्हणून कळकळीचं निवेदन आहे, माणसं मारून कोणालाही सौख्य समाधान मिळणार नाही. म्हणून आपणाला या प्रश्न उत्तर विभागातून किती जटिल समस्या असू देत, कोणीही आत्महत्या करू नये किंवा कोणाची हत्या करू नये ही अहिंसेची शिकवण या धर्मात, या देशात, या कार्यात संतांनी दिलेली आहे. तिचं आपण आचरण, अनुकरण, पालन संस्कारानं करावं हे कळकळीचं आव्हान या विभागाला आहे. तर पुढचा विभाग, इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी शेकडो रुग्ण असाध्य आजाराला घेऊन कंटाळून शेवटची भेट घ्यायला येतात. कॅन्सरसारखे आजार आहेत. परंतु इथे गेल्या 20 वर्षात यावर सोपा उपाय दिलेला आहे. बिना केमो, बिना शस्त्रक्रिया आणि बिना वेदना असणारा दवा उपलब्ध आहे. त्याचं नाव सप्तरंगी आहे. त्याचा काढा पण आहे. आणि त्याचा जर वापर आपण केला तर निश्चितपणे 40 दिवसात कॅन्सरमुक्त जीवन, चिंतामुक्त जीवन, रोगमुक्त जीवन जगण्याला संधी स्वामींनी दिलेली आहे. जेवढं आयुष्य आहे तेवढं निरोगी जगता यायला संधी दिलेली आहे. ज्यांना घशाचा किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हा रानभेंडी आहे. ज्यांच्या शरीरात कुठेही रक्ताची किंवा कॅन्सरची गाठ आहे त्यांच्यासाठी वेखंड आहे. देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केला तर 3 आठवड्यात गाठी, त्याचं पाणी होतं, गळून पडतात. रुपयाचा दवा लागत नाही, पण औषधं मात्र कडू तुरट आहेत. ते तुम्हाला डोळे झाकून घ्यावे लागते. हे तितकंच खरं आहे. म्हणून अथत इति जे आजार आहेत, दुखणी आहेत, काहींना कफ, वात, पित्त याचे त्रास आहेत, घरगुती आयुर्वेद ग्रंथामध्ये तुम्ही घरचे घरी तुम्ही हे औषधं बनवा. मेडिकल स्टोअरला जाण्याऐवजी थोडी मेहनत घ्या.
ती औषधं घ्या, तुम्ही दुःखमुक्त, चिंतामुक्त आणि कॅन्सरमुक्त व्हाल. आम्ही गेल्या 50 वर्षात या स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेठले महाराजांनी काही औषधं आपल्या आयुर्वेदात दिलेली आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं औषध भगिनींना सांगतो की बाजारात आवळे येतात, अजूनही आहेत. एक 50-100 आवळे बाजारातून विकत आणावेत, मीठ पाण्यामध्ये ते उकडून घ्यावेत, थोडे नरम झाले की पाण्यातून बाहेर काढावेत, त्यांना 5-5 लवंगा टोचाव्यात त्या आवळ्यांना, आणि एका बरणीत ते तुम्ही 25 घ्या, 50 घ्या, 100 घ्या, अशा काचेच्या भांड्यामध्ये मधात टाकून 40 दिवस ठेवावे. उकडलेले आवळे लवंगा टोच, आणि मुरल्यानंतर रोज जो कोणी सदस्य एक आवळा खाईन, आयुष्यात त्याला कुठलेही असाध्य आजार होणार नाही. हे चॅलेंज आहे. म्हणून हे भगिनींना काही महाग नाही, हा सोपा दवा आहे. आणि अन्नाच्या पोटी रोज जर एक आपण आवळा खाल्ला, तुमचे डॉक्टर आणि तो खर्च बाकीचा बंद. कुठेही जाऊ नका, कुणाला विचारू नका. हा सगळ्यात सोपा दवा, परवडणारा दवा, आवडणारा दवा, आपलं आयुष्य वृद्धिगत करणारा दवा आहे. आणि यात कोणी चॅलेंज देऊ शकत नाही, कुठलाही डॉक्टर. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे भगिनींना की तुम्ही रसोईमध्ये काम करत असताना डॉक्टरची भूमिका घ्या, आणि तुमच्या घरात एकही सदस्य आजारी पडणार नाही असं पाकशास्त्र आणि त्याचा अभ्यासक बना. खरं तर आमच्या साऱ्या देशातल्या भगिनींनी पाकशास्त्राचा अभ्यासक होऊन PhD करावं, अन्य नव्या पिढ्यांना हे शिकवावं. शनिवार रविवार आला की बऱ्याच भगिनी कुठे जेवायला जातात ते तुम्हाला माहीत आहे. मोठ्या पगाराची माणसं घरी स्वयंपाकच करत नाही. चुकीचं पक्कं दूषित अन्न खाल्ल्यामुळं त्यावर 60% खर्च डॉक्टरांना द्यावा लागतो. म्हणून स्वावलंबी जीवन जगताना या साऱ्या गोष्टी भगिनींच्या हातात आहे. आरोग्य टिकवायचं हे भगिनींच्या हातात आहे असं म्हणायला आमची बिलकुल अतिशयोक्ती नाही. म्हणून आमच्या जुन्या भगिनींनी नव्या पिढ्यांना हे सगळं शिकवा. आजीबाईचा बटवा शिकवा, तो आपल्या आयुर्वेदात दिलेला आहे. उठसूट त्या मेडिकलला जाऊ नका. काहींना ॲलोपॅथिक जास्त MMच्या गोळ्या परवडणाऱ्या नाही, लागलीच ॲसिडिटी किंवा असे दुसरे आजार निर्माण होतात. म्हणून आमच्या डॉक्टरांनी आणि गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला यावर खूप विचारांती. जगाचं भलं करायचं असेल तर आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही. उद्या हे जगामध्ये मोठमोठे आसरं पडून राहिलेत, तिथे काय होणार उद्याच्या भविष्यकाळात, शेकडो वर्षात कोणीही चांगलं जन्माला येणार नाही. जसं हिरोशिमामध्ये दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब पडले, तिथे अजूनही अपंग लोक जन्माला येतात आजही. अशी भूमी, अशी अवस्था लढाई असणाऱ्या आखाती प्रदेशात सुरू आहे. ते घडू नये त्यासाठी आपला सारा खटाटो आयुर्वेदिक आहे, आध्यात्मिक आहे, अधिभौतिक आहे, अधिदैविक आहे. म्हणून हा सारा खटाटो कोणासाठी आपण करतो आहे हे कृपया सहानुभूतीपूर्वक आपण समजून घ्या. यावर खूप वेळ बोलणं उचित नाही, परंतु आपलं आरोग्य धड असेल तर सारं काही धड आहे. ज्याचं आरोग्य धड नाही, ज्याचं ऐहिक धड नाही, त्याला जगात कुठेही स्थान नाही. म्हणून आपलं आरोग्य अबाधित राहण्यासाठी हा सारा खटाटो या विभागानं जाणते अजाणतेपणानं आपण सर्वांपर्यंत पोचवावा हे कळकळीचं आव्हान आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला त्वरित परिचय देऊन वास्तूत सुख समाधान मिळावं, कुठलेही आजार येऊ नये, आणि काही चुकीच्या वास्तू असतील तर तोडफोड करू नका, त्यावर उपचार करा. ते उपचार कोणते आहेत ते दिवसभरासाठी हे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करणार आहे.
बऱ्याच वेळा अडभिज्ञपणानं घरात बंद पडलेली घड्याळं तशीच आहेत. कॅलेंडरसुद्धा आम्ही बदलत नाही, त्या जुन्याच तारखा महिना महिना ते पानं राहतात. फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, किचनला काळ्या रंगाचा लावलेला दगड, हे सारं दुःख, संकट, डोक्यावर कर्ज आणि दवाखाना आणणाऱ्या बाबी आहेत. म्हणून यावर अत्यंत सहानुभूतीपूर्वक या विभागानं मार्गदर्शन केलेलं आहे. ते आपण कृपया जाणीवपूर्वक, थोडासा वेळ लागू देत, पण जाणीवपूर्वक हे समजून घ्या, हे कळकळीचं आव्हान. तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार आले असतील, त्यांनी देखील आपला परिचय देऊन त्यांच्यासोबत आलेले प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत. दर शनिवारी ते प्रशिक्षण गुरुपीठात घेतात आणि या प्रशिक्षणातून सुज्ञ दिशेनं ज्ञानाची पाणपोई प्रत्येकापर्यंत पोचवण्याची हमी तथा गॅरंटी या विभागानं घेतलेली आहे. म्हणून ह्या 18 विभागाचं अवलोकन आपणाला या विभागातून बघायला मिळेल. म्हणून स्वतःचा वेळ खर्ची घालून लोकांना ज्ञानी बनवणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. सोबत स्वयंरोजगार विभाग आलेला आहे, पर्यावरण प्रकृती विभाग आलेला आहे, गोवंश विभाग प्रतिनिधी आलेले आहेत, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आलेले आहेत, दुर्ग अभियान प्रतिनिधी आलेले आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी आले असतील, त्यांनी देखील आपला परिचय द्यावा. आणि याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. आगामी काळामध्ये वादळ, गारा हे अटळ आहे. मागच्या वर्षीसारखं यंदाही मे महिन्यात ते ठरलेलं आहे. आपण सावध भूमिका घ्या. भूकंप होऊ नये म्हणून हे यंत्र गावोगावी मारुती मंदिरात आपण लावा. हा जो मारुती रायाचा ध्वज आहे, आज पौर्णिमा आहे, मारुती जयंती आहे, हा मारुती ध्वज आहे. या ध्वजाखाली बसून ज्यावेळी वादळ येईल त्यावेळी आपण हा ध्वज लावावा. त्याखाली बसून हनुमान चालिसा, हनुमान चालिसा असेल, तथा हनुमान कवच असेल, तथा हनुमानाची भीमरूपी असेल, ही सारी ज्यांना जी स्तोत्र मंत्र हनुमानजींची येतात की त्या ध्वजाखाली जर आपण म्हटली, मोजून 4 मिनटामध्ये, 3 ते 4 मिनटात कसंही वादळ थांबतं. का? ते वायुपुत्र आहेत, त्यांच्याशिवाय जगातलं वादळ कोणी थांबवू शकत नाही. म्हणून गावाच्या विषयीवर पूर्वजांनी मारुती मंदिरं का बांधली असतील याचं उत्तर तुम्हाला यातून मिळणार आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, ही सारे 18 विभाग जगाचं कल्याण साधण्यासाठी आपला वेळ खर्ची घालतायत. म्हणून समाज प्रबोधक म्हणून या सेवेकऱ्यांची वल्गना तथा संकल्पना आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, या उक्तीप्रमाणे आपणाला अनभिज्ञ लोकांपर्यंत ही ज्ञानाची पाणपोई या 18 विभागातून यथाशक्ती यथामती ती आपणाला पोचवायची आहे. म्हणून त्यासाठी हे सर्व खटाटोप या कार्यानं सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करावं, हे कळकळीचं आवाहन. आपला वेळ चांगल्या कामासाठी घालवा. टीका टिप्पणी, निंदा, नालस्ता याला फाटा द्या. आणि तुमची कोणी निंदा नालस्ता करत असेल तर त्याला हात जोडून धन्यवाद द्या. तुमचे सारे शाप, ताप, पाप निंदेनं नष्ट होतात. म्हणून निंदकाचं घर असावे शेजारी. निंदकांना पहिला नमस्कार करावा. दुर्जनः प्रथमा वंद्य. जे दुर्जन नास्तिक लोक असतील त्यांना कोपरापासून तुम्ही हात जोडा, तो ताबडतोब सरळ होतो. हे वास्तव लपवता येत नाही. आणि घडलेल्या घटनांच्या क्रमामध्ये एकनाथ महाराजांसारख्या श्रेष्ठ संतांनासुद्धा हे चुकलं नाही. त्यांच्यावरसुद्धा त्यांचं महत्त्व वाढत होतं. म्हणून काही जणांनी सुपाऱ्या दिल्या की काही नाही, एकनाथ महाराज स्नान करत करत आले गोदावरीहून
की त्यांच्या अंगावर पानाची पिचकारी मार म्हणून एका यवनाला सुपारी दिली तथाकथित लोकांनी. त्यानं ती सुपारी घेतली आणि नाथ ओल्या वस्त्रानं स्नान करून येत असताना त्या घाटावर त्या विशीजवळ पानाचं साहित्य घेऊन बसणारा तो यवन त्यांनी पटकन पिचकारी पानाची मारली. त्यांनी वरतीसुद्धा बघितलं नाही. पुन्हा माघारी आले, पुन्हा ओल्या वस्त्राशी स्नान केलं, पुन्हा त्या रस्त्यानं गेले, पुन्हा पिचकारी, पुन्हा स्नान, पुन्हा पिचकारी, पुन्हा स्नान, पुन्हा पिचकारी. किती वेळा? 25 वेळा. जो यवन 25 वेळा अंगावर पान थुंकत होता त्याला एक शब्द बोलले नाही. 26व्या वेळी पुन्हा नाथ ओल्या वस्त्राशी स्नान करून निघाले. त्यावेळी मात्र एक चमत्कार झाला. भगवंताला धावून जावं लागतं. भगवंत धावून आले. 12 वर्ष ज्यांच्या घरी स्वतः भगवंत भांडी घासत होता त्यालासुद्धा भक्ताची लाज राखण्याची ती बुद्धी झाली. आणि मग त्या यवनानं कान पकडले जोरात. 21 वेळा लोटांगण घातलं नाथांच्या आणि सांगितलं, या अल्लाह या खुदा हमारे पास से बहुत गलती हो गई, अब तो खुद भगवान है. वेडा आहेस म्हणले तू फार चांगलं काम केलं म्हणे. नाथ म्हणतात म्हणे मी एवढा त्रास देतो तुम्हाला तरी तुम्ही मला चांगलं म्हणतात. हो म्हणे तू वेडा आहेस म्हणले. अरे तू जर माझ्यावर 25 वेळा पान थुंकला नसता तर या पवित्र गंगामाईचं मी स्नान 25 वेळा केलं असतं का? तो ओशाळला आणि त्या दिवसापासून त्यांचा शिष्य झाला. सेवेकरी घडवताना, सेवेकरी वागताना अशा अनेक विचाराची माणसं तुम्हाला रोज श्वासागणिक भेटतील. ती तुम्हाला हाताळता आली पाहिजे, त्यांना धन्यवाद देता आले पाहिजे. त्याला खरं अध्यात्म म्हणतात. हे अध्यात्माचा ओळख परिचय आहे. इकडे काही कुरबुर झाली का तो असा तो तसा त्या स्वामीचरित्राच्या पात्रातल्या त्या नावाचा उल्लेख करणं आम्ही उचित नाही. परंतु तुम्ही जर खरे सेवेकरी असाल, नाथांचं स्मरण तुम्ही करा म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. म्हणून संत होणं किंवा संत समजून घेणं, एक वेळी देव समजतील, संत समजून घेणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि भारतातल्या संत मालिकेचा इतिहास तुम्हाला माहीत असावा म्हणून त्यावेळी त्यांना सर्वांनी त्रास दिला. आणि केव्हा चांगलं म्हणायला लागले ते मेल्यावर. कोणी चांगलं म्हणतं? त्या ज्ञानेश्वर भावंडांना स्वकीयांनी किती त्रास दिला ते तुम्हाला माहीत आहे. म्हणून पूर्वार्ध आणि उत्तरार्ध समजून घेताना या साऱ्या बाबी आपणाला माहीत असाव्यात म्हणून कळकळीचं निवेदन आहे. अधिक वेळ न घेता आपण वेळेला विराम करून आगामी या पंधरवाड्यात नामसप्ताह आहे. जगात, राज्यात, देशात स्वामींचं नवरात्र प्रित्यर्थ हा नामसप्ताह होणार आहे. ज्यांना ज्यांना पिठापूर, कुरवपूर, वाडी, गाणगापूर, त्र्यंबक तिथे जायचं आहे, इथे हे प्रतिनिधी उभे आहेत. ज्यांना ज्यांना गुरुचरित्र 7 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी आपली नावनोंदणी कृपया यांच्याकडे करावी. म्हणजे वेळेवर संबंधितांची धावपळ फजिती होणार नाही. आयत्या वेळी काही लोक जातात. मग समजा तुम्ही 4च माणसांचा स्वयंपाक केला, 20 माणसं आली तर काय करायचं? तसं होता कामा नये. म्हणून पूर्वनियोजन आणि कार्य करताना नियोजनबद्ध करावं अशी शिकवण या मार्गाची आहे. म्हणून त्यांनी आगाऊ या संकल्पना आधीच आयोजकांसमोर ठेवाव्यात हे कळकळीचं आवाहन. मी अधिक वेळ आपला घेणार नाहीत, परंतु आगामी या पंधरवाड्याच्या स्वामी नवरात्राच्या आपणाला शुभेच्छा देताना आपण रोज 3 अध्याय स्वामी चरित्र पठन करावं. 11 माळा जप स्वामींचा रोज करावा. बरेच यात जे काही साधक आहेत ते 6 मिनिटात 11 माळा जप करतात. ते आमच्या गुरुजी तसंच करतात. सोनार गुरुजी इकडे आहे. कुठेच सोनार गुरुजी त्यांनी समोर यावं. ते म्हणे 11 माळा जप करायला मला फक्त 6 मिनटं लागतात म्हणे.
मग आमच्याकडे तशी 6 सेकंदात जप करणारी माणसं आहेत. आम्ही मधल्या काळात मुंबईला एक मोठा कार्यक्रम लावलेला होता. त्यात 10-11 कीर्तनकार ऐकण्यासाठी आलेले होते. त्यातला एका कीर्तनकारानं प्रतिप्रश्न विचारला, का हो म्हणे तुम्ही तर 11च माळा जप करायला लोकांना सांगता म्हणे. मी रोज 1100 माळा ओढतो, अजून मला पांडुरंग पावला नाही. आम्ही त्या सज्जनांना उभं केलं की बुवा तुम्ही आम्हाला शिकवा, तुम्ही 1100 माळा कशा करता म्हणून. त्यानं ही तुळशीची माळ हातात घेतली आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. सगळे लोक हसायला लागले. अहो म्हणे बाबा अशी जप करण्याची पद्धत नाही. नाही म्हणे मी असंच करत असतो. दुसऱ्याला काही राहावे दुसरा तो तर म्हणे 1100च माळा ओढतो म्हणे. मी 11,000 माळा फिरवतो, अजून मला पांडुरंग पावला नाही म्हणे. म्हटलं तुम्ही उभे राहा, कशा फिरवता ते लोकांना सांगा. त्यांना उभं केलं. त्यांनी सुदर्शन चक्र लावलं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्यगाठी पडेना. पुण्याची गाठच होती. म्हणून सेवेकरी होणारे असणारे यांनी 11 माळा जप केल्याशिवाय एक माळ करायला कमीत कमी 1.5 ते 2 मिनिट लागतात. कमीत कमी सावकाश केल्यावर अजून वेळ वाढेल, परंतु 1.5 ते 2 मिनिट झपाझप जप केला तर 1.5 ते 2 मिनिट लागतात. आणि शांतपणे केला तर अर्धा तास लागतो. म्हणून 6 मिनिटात सोनार गुरुजी जप करू नका आणि सांगू नका लोकांना 6 मिनिटं करा म्हणून. म्हणून येणेप्रमाणे आपण 3 अध्याय 11 माळा जप हे केल्याशिवाय पाणीसुद्धा पिऊ नका. अनन्या निश्चयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अर्थ समजला नाही. जो कोणी माझे 3 अध्याय 11 माळा जप करेल त्याच्या आयुष्याची, आरोग्याची, संसाराची जिम्मेदारी स्वामी स्वतः घेतात. हा त्याचा अर्थ आहे. मग हे पटतंय का बघा. ज्यांना पटत असेल त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बिनबोभाट कराव्यात. सांगताना इतरांना सांगाव्यात की बाबा 1100 माळा तू ओढू नको किंवा 1000 माळा फिरू नको, 11च माळा पण व्यवस्थित कर. प्रसाद वाटता वाटता सुद्धा काहींचं लक्ष त्या ताटावरच असतं, केव्हा मला प्रसाद मिळेल. घरी कामधेनू पुढे ताकमागे असं होता कामा नये. म्हणून त्या दृष्टीनं आपण ह्या साऱ्या बाबी अत्यंत समजूतदारपणानं, सहानुभूतीनं या समजून घ्याव्यात. एवढंच कळकळीचं सांगून अधिक वेळ न घेता पुनश्च आपणाला मनपूर्वक या नवीन मराठी वर्षाचं शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनींना पहिला मान आहे. ते इथे माहेरी आलेल्या असतात. म्हणून नंबर 1च्या गेटनं प्रार्थनेनंतर भगिनी मौनानं, ज्या भगिनी काही क्षण मौन पाळतात त्यांना खूप अनुभूती लवकर येते. घरी जाईपर्यंत कामं मार्गी लागतात. म्हणून आपण मौनम सर्वार्थ साधनम, मौन पाळायला शिका. घरीसुद्धा 1 तास 2 तास आपण फावल्या वेळात मौन पाळायला शिका. ही जीभ आपला फार शत्रू आहे. ती काय माणसात बसवेल किंवा उठवेल सांगता येत नाही. गोस्वामी तुळशीदासांनी यावर 1-2च मिनटात सांगतो. एक दोहा रचला. एक दिवस गोस्वामी, तुळशीदास, कबीर, रैमन ही सारी संत मंडळी एकत्र आली आणि चर्चा करत होती. त्यांच्यासमोर टिंब व्यक्तीचं भांडण झालं. भांडण विकोपाला गेलं आणि ते 32 दात त्या जिभेला दम देत होते. हे बये तू एकटीच आहे म्हणे, आम्ही तुला चावलो, तू कोणत्या कोर्टात जाशील. हम है 32, तो है अकेली माय, हम एक बार चबा जाए तो फिर याद कहाँ जाए. 0 मिनिटात जिभेनं त्यावर अपील केलं आणि सांगितलं, तुम्हे 32, मैं हो अकेली माय, मैं एक बार टेढ़ी जाए तो 32 गिर जाए. तपशिलात सांगण्याचं गरज नाही, आपण सुज्ञ आहात. म्हणून ही जीभ माणसात बसवते आणि उठवते. हिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौनम सर्वार्थ साधनम.
असोच आपण आता हात जोडून प्रार्थना करू. सर्वप्रथम भगिनी नंबर 1च्या गेटनं केवळ समाधी मठ औदुंबराला परिक्रमा न करता तडक दरबारात येतील, स्वामींना हात जोडून विनंती करतील, जी काही मनोकामना आहे ती स्वामी पूर्ण करतील. तदनंतर पुरुष त्याप्रमाणे नंबर 2च्या गेटनं प्रतिनिधी उभे आहेत, ते मार्गदर्शन करतील आणि मग दर्शन संपल्यानंतर आज गुरुवार आहे, आज स्वामींचा वार आहे. जे पुण्यवंत भाग्यवंत असतील त्यांच्यासाठी 12 ते 2 हे 2 तास राखीव आहेत, की जे भाग्यवंत पुण्यवंत असतील ते स्वामी चरित्राच्या वाचनात सहभाग घेतील. घरी जाईपर्यंत त्यांचे प्रश्न मार्गी लागतील म्हणून त्यांनी बिनबोभाट स्वामी चरित्र पारायण करायला आपला वेळ तास 1.5 तास खर्ची घालतील. ते भाग्यवंत म्हणून समजले जातील, यात अजिबात दुमत नाही. म्हणून ज्यांना वेळ आहे पण सक्ती नाही, इच्छा असेल तर बसा. सक्ती कोणावर केली जात नाही, अध्यात्मात सक्ती करू नये. पण ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांनी त्यात कृपया भाग घ्यावा, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.